जिंकेल तो फायनल मध्ये मोंडे ब्रदर्स यांच्या बरोबर या आंबोडे प्रीमियर लीग पर्व 5वे या सामन्याचं जेतेपद साठी मोंडे ब्रदर्स या संघाबरोबर खेळेल आणि 18 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. स्ट्राईक जयवंत, नॉन स्ट्राईक किरण, गोलंदाज सनी. पहिला चेंडू उंच हवेमध्ये टोलला चेंडू, खेळाडू त्याच्या खाली येतोय. पहिला कार्बन कमाल चौकार, जयवंत त्याच्या बॅटीतून आलेला पहिला चौकार. एक चेंडू 4 धावा, 2 चेंडू 5 धावा. ओके, पहिली वनडे पहिली वनडे ओपनिंग जोडीच्या प्रत्येक षटकारावरती बजरंग मोंडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर सनी. उत्कृष्ट असा फटका आणि तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण योगेश सुर्वे, जॉन टी रोड्स. पहिला झटका, खूप मोठा खेळाडू बाद झालेला या ठिकाणी. जयवंत plan become 444. We become senior KGD. Welcome everyone. Fine with Mahi San A. काळूबाच्या नावानं चांगबल. चला, नवीन फलंदाज नितीन. याच्या अगोदरचा झालेला सामनावीर म्हणून विक्की चोरगे याला सामनावीराचा किताब देण्यात येतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. विक्की चोरगे, कृपया करून आपला सामनावीराचा किताब घेण्यासाठी कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, एकच चोरटी धाव घेण्यात यशस्वी क्षेत्ररक्षक, सर्वांचा लाडका खेळाडू डायमंड संकेत सुर्वे. सनी याचा पुढचा चेंडू, त्याला सामना करणार आहे तो किरण. आजच्या दिवसातील विस्फोटक फलंदाज किरण. उंच हवेमध्ये टोलवलेला चेंडू, खेळाडू त्याच्या खाली येतो. पंचांकडून कार्बन कमाल चौकार. किरण, पाहूया या मॅच मध्ये काय जादू दाखवतोय. पुन्हा एकदा सांगतोय, संतोष खुडे यांच्या तालमीत तयार झालेला हा खेळाडू, पण संतोष खुडे यांच्यापासून 1000 पावले पुढे निघून गेलेला आहे तो. 10 स्कोर झालेला आहे 10. चला, विक्की चोरगे सचिन सुर्वे यांना विनंती करेल. सचिन सुर्वे, मॅन ऑफ द मॅचचा किताब विकी यांना आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे. सचिन सुर्वे, सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपल्या संघाला एक हाती विजय मिळवून देणारा खेळाडू विक्की चोरगे. आजच्या दिवसातील दुसरा मॅन ऑफ द मॅच. इकडे चला, कॅमेरामन सेमीफायनलिस्टचा एक व्हिडिओ घ्या. वाईड बॉल, अवांतर धाव, धाव संख्येत भर, धाव संख्या झाले ते 11. इकडे चला, विक्की चोरगे आजच्या सत्रातील दुसरा मॅन ऑफ द मॅचचा किताब विक्की यांनी काढलेला आहे. उत्कृष्ट खेळाडू, शांत संयमी सनी. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर सनी याचा सामना करणार आहे तो त्याचाच वर्ग मित्र किरण. पंचांकडून वाईड बॉलचा इशारा, अवांतर धाव, धाव संख्येत भर, धाव संख्या झालेली आहे ती 12. तसेच काही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्या सर्व मान्यवरांचं काळेश वागजा 11 क्रिकेट क्लबच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कोच श्रीरंग सुर्वे खूप अशा तणावामध्ये, गौतम गंभीर प्रमाणे त्यांचा चेहरा अतिशय गंभीर असा झालेला आहे. चला, पंचांकडून वाईट बॉलचा इशारा, धाव संख्येत भर, धाव संख्या झालेली आहे ती 13. या ठिकाणी काही मान्यवरांचा या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. तरी दोन्ही संघांकडून व सर्व उप आयोजित कमिटीकडून त्यांचं सहर्ष स्वागत आहे. नवनिर्वाचित श्री काळेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आविष्कार दादा, तसेच अजिंक्य नवतरुण मंडळाचे अध्यक्ष श्री अरविंद मोंडे, या गावचे समाजसेवक, आमचे लाडके मित्र, मार्गदर्शक,
सुनील दादा कोळेकर या आंबोडे खुर्द गावचे माजी उपसरपंच व एक मनमिळावू व्यक्तिमत्व इंद्रजित दादा मोंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सन्माननीय तंटामुक्ती अध्यक्ष व या डेबेवाडी विभागातील प्रसिद्ध डेकोरेटर व्यावसायिक यशवंत नांगरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्व मान्यवरांचं मी वागजा 11 व आंबोडे खुर्द मधल्या वाड ग्रामस्थ यांच्याकडून सहर्ष स्वागत करतोय व आपण आपला बहुमूल्य असा वेळ देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद. स्कोर झालेला आहे 1-14. अतिशय गंभीर असा कोच श्रीरंग सुर्वे यांचा चेहरा. चला 12 चेंडूमध्ये 18 पाहिजे 18 32 ला विन आहे ना. 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. चला विकेटीला काय लागलेलं तर नाही ना. गावले का कोणतरी बॅटर कोण आहे बॅटर का ओमक्या बॅटर सनी आपण ओके आहेत ना. गणेश नाही गणेश नाही दादा ते बॅट्समन कोण आहे ते शेजवळ दीपक शेजवळ. एक किरण आउट झाला. अरे मग रन आउट बिन अरे यार. काढतो का मी एक रन आहे तरी 2 ला पळाला विरुद्ध जाऊन थांबला. चला जर नसेल हे होत तर ते सोडून द्या. अजून खाली पाडा आणि विषय कट करा. चला पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे कमिटी तर्फे सहर्ष स्वागत व आपणास विनंती आहे की येऊन कमिटी बॉक्स मध्ये बसून आपण या संपूर्ण सामन्याचं आणि या सेमीफायनल व फायनलच्या मॅचचा आस्वाद घ्यायचा आहे. चला पुढील सामना चालू होतोय. सामना चालू करा. पंच वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं शतक घेऊन येत आहे तो प्रसाद. आजच्या दिवसामध्ये कुठेतरी फसलेला असा हा खेळाडू प्रसाद. पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा. गेले 3 ते 4 सत्रामध्ये मला वाटतं 1 ते 2 वेळेला सामना मालिकावीर हा किताब प्रसाद यांनी पटकावलाय. पण आज कुठेतरी आपल्या नावाला साजेसा असा खेळ त्याच्याकडून करता येते. उंच असा हवेमध्ये टोलवला चेंडू. कार्बन कमाल षटकार. दीपक शेजवळ उर्फ मिरिंडा. कोच श्रीरंग सुर्वे यांच्याकडून खेळाडूंना काहीतरी कान मंत्र देण्यात येतोय. चला 11 पाहिजे पहिला बॉल काय आला मग वाईड बॉल पंच बॉल किती आहेत. झाला ना एकच झालाय रे. पहिला वाईट बॉल आहे. 1 बॉल झालाय. एकच बॉल झालाय. जयवंत सुर्वे आमचं लक्ष आहे. बाद. थोडीशी तारीफ केल्यानंतर हरभऱ्याच्या झाडावर चढण्याचा जो काही प्रकार असतो तो या ठिकाणी दीपक शेजवळ यांच्याकडून पाहायला मिळतोय. चला सर्वांची इच्छा आहे की तुळशीराम शेजवळ यांनी बॅटिंग साठी जावं. चला संतोष खुडे. दीपक याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज संतोष खुडे. दहा बॉल मध्ये 11. 10 मध्ये 11. गेले वर्षभर या स्पर्धेसाठी ज्यांनी खूप अशी मेहनत घेतली ते संकेत सुर्वे यांना काय बॅटिंग साठी मला वाटतं संधीच मिळालेली नाहीये. वर्षभर जिम मध्ये जाऊन बॅक प्रेस, लेग प्रेस, क्रंचेस अशा सर्व प्रकारचं व्यायाम त्यांनी केलं पण त्यांना
त्यांच्या भावाकडून बॅटिंगसाठी एकदाही निमंत्रण देण्यात आलं नाही. संकेत एकदा हात वरती करून सगळ्यांना आपली ओळख करून द्या. संकेत, पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू, पंचांकडून एक धाव घोषित, धाव संकेत भर, धाव संख्या झालेली आहे ती 22. 8 बॉल 10 पाहिजे. चला पुढचा चेंडू, पंच. अरे यार. 2 छोट्या धावा घेण्यात फलंदाज यशस्वी. 2 धावाच्या मदतीने धाव संख्येत भर, धाव संख्या झालेली आहे ती 24. 7 बॉल 8 पाहिजे. दिप्यानी षटकार मारला. 7 चेंडू 8 धावा. आमच्यासाठी सनीचा संघ आणि जयवंत सुर्वेचा संघ हा एकच आहे, त्याच्यामुळे स्कोर मध्ये कोणत्याही प्रकारचा घपला होणार नाही. प्रसाद याचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो संतोष भाऊ. नितीन संतोष यांना तो काही समजला नाही. निर्धाव चेंडू. चला 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. कोण होणार या स्पर्धेतील सेकंड फायनलिस्ट? मोंडे ब्रदर्स यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी कोणता संघ आहे जो आपलं स्थान निश्चित करणार आहे? मयूर मोंडे यांनी देखील देव पाण्यात ठेवून या मॅच कडे पाहत आहेत. मयूर मोंडे कुठे आहेत? मयूर मोंडे, चला वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून अंतिम शतक घेऊन आलेला आहे तो धीरज. धीरज याला सामना करणार आहे नितीन. स्ट्राईक नितीन, नॉन स्ट्राईक संतोष. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. धीरज अतिशय नावाजलेला खेळाडू. कोच श्रीरंग सुर्वे, गौतम गंभीर याच्यासारखा चेहरा करून खूप असे गंभीर झालेले आहेत. गौतम गंभीर प्रमाणे श्रीरंग सुर्वे. धीरज याचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो नितीन. पुन्हा एकदा उंच फटका मारण्याचा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न. यष्टीचित खूप मोठा झटका या ठिकाणी वीर मराठा प्रतिष्ठान या संघासाठी. जो एकदा जे कोणी मैदानात आहे त्या सर्वांनी जोरदार टाळे वाजवून तुळशीराम शेजवळ याचं स्वागत करायचंय. गंभीर अशी दुखापत झालेला खेळाडू लेकिन आपल्या या संघासाठी आज पुन्हा एकदा मैदानावर परतलाय. सर्वांनी एकदा जोरदार टाळे वाजवून त्याचं स्वागत करायचंय. तुळशीराम शेजवळ. स्कोर झालाय तो 24. 8च पाहिजे रे. बोल 4 बॉल 8 पाहिजे. 4 चेंडू 8 धावा. तुळशीराम शेजवळ. स्ट्राईक तुळशीराम, नॉन स्ट्राईक संतोष भाऊ. मयूर मोंडे देव पाण्यामध्ये घालून या मॅच कडे पाहत आहेत. त्यांना आपला अपोजिट म्हणून कोण हवाय हे आम्हाला देखील माहिती आहे. चला तुळशीराम याचा, धीरज याचा पुढचा चेंडू, त्याला सामना करणार आहे तो तुळशीराम. चला एक खणखणीत षटकार. सामना आपल्याकडे खेचून घेऊन येऊ शकतो तुळशीराम. वाईड बॉलचा इशारा. पंच यांच्याकडून वाईड बॉलचा इशारा. प्रत्येक चेंडू नजीक. 4 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. संकेत डायमंड. धीरज याचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो तुळशीराम. उंच मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. प्रत्येक बॉल गणिक. ही मॅच अतिशय रोमहर्षक अशा स्थितीत येऊन पोचते, पण एखाद्या जखमी वाघाप्रमाणे, जखमी शेर प्रमाणे मैदानात उभा आहे तुळशीराम. चला धीरज याचा पुढचा चेंडू. उंच हवेमध्ये टोलला चेंडू. तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. बाद झालेला आहे खेळाडू तुळशीराम.
थांबा. 2 बॉल 8 7 पाहिजे. 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. अमर कुडे कैसा हराया. चला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर धीरज स्ट्राइक, विक्रम नॉन स्ट्राइक, संतोष खुडे. विक्रम त्या काळातील नावाजलेला खेळाडू होता. विक्रम एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. 1 बॉल 6. एक चेंडू मध्ये 6 धावांची गरज. एक चेंडू 6 धावा. विजयासाठी एक डीएलएफ मॅक्सिमम ची गरज. चला एक चेंडू 6 धावांची गरज. या अंबवडे प्रीमियर लीग मधील सर्वात यशस्वी असा संघ संतोष खुडे यांनी जर षटकार मारला तर त्यांचे बंधू अमर खुडे यांच्याकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी. अरे काय चाललंय इकडे, बंद करा. अरे एक बॉल राहिलाय दादा, प्लीज 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 मॅच कंटिन्यू करा. पंच मॅच कंटिन्यू करा. 1 बॉल आहे, लास्ट बॉल आहे दादा, मार तू तिकडं. अरे मॅच कंटिन्यू करा गाईज. धीरज अरे 6 गेला तरच जिंकणार आहे ते. तुम्ही बॉल टाका यार. अरे प्रसाद ए पंच आणि अमर कुडे अरे जावा तिकडे जरा तुम्ही. अरे फिल्डर तिकडे त्या प्रसादच्या मागे आहे म्हणा. प्रसाद प्रसाद ए प्रसाद प्रसाद. अरे ते बाहेर गेले, त्यांना काय पेनल्टी लावणार आहे तुम्ही यार. ए अरे इकडे या ना तुम्ही, मॅच चालू ठेवा. चला 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 सामना चालू करा. संतोष भाऊ एक षटकार. नवनिर्वाचित गटीत झालेली श्री काळेश्वर देवस्थान कमिटीचे सचिव नाता भाऊ चोरगे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कमिटीच्या मार्फत त्यांचे सहर्ष स्वागत आहे. आणि हा सामना वाघजा 11 यांनी जिंकून ईगल्स 11 यांनी जिंकून सेमीफायनल मध्ये फायनल मध्ये धडक घेतलेले आहे. इंद्रजित दादा